मोठे जनावर 30 आहेत. मग हरियाणाला जिनमध्ये महावीर शेठकडे गेल्याच्या नंतर तिथं 10 म्हशी आणि 1 हल्ल्या खरेदी केला. कमीत कमी म्हणलं तर 10 लिटर प्लस आणि जास्तीत जास्त म्हणलं तर 17-18 लिटर. सरकीपेंड कोणीच शुद्ध देत नाहीये. ओरिजिनल सरकीपेंड एकाही दुकानावर नाहीये. आता हे 2 नातू इंजिनियर होतं, इंजिनियर असून व्यवसाय करणं म्हणजे बरोबर करायला ते. मंडळी नमस्कार. मंडळी तुम्ही पाहत आहात कृषी सल्ला युट्यूब चॅनल. तर मंडळी आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत नवनवीन व्यवसायाचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तसाच मंडळी आज देखील आपण नांदेड येथून मुरा म्हैस पालनाबद्दल हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर आपल्यासोबत हे दादा आहेत. त्यांनी हे मुरा म्हैस पालन चालू केलेलं आहे आणि त्यांच्याकडे बरेचसे जनावरे आहेत, चांगल्या क्वालिटीचे आणि जातीवंत जनावरे आहेत. तर ते कशा पद्धतीनं दूध व्यवसाय करतायत, जे जातीवंत जनावरे आणले ते त्यांनी कुठून आणले, तसेच साधारण त्यांना आता व्यवसाय कसा परवडत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भगवानराव बेटकर, राहणार वाळकी बुद्रुक, तालुका लोहा, जिल्हा नांदेड इथून आहे. कधीपासून हा व्यवसाय करताय? एक 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षापासून हा व्यवसाय करतो मी. तर 2.5 वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय. आता हा व्यवसाय करण्याचा म्हणजे कसा विचार केला? विचार म्हणजे या व्यवसायाची आवड होती. आवड असल्यामुळे या व्यवसायामध्ये चालू केला हा व्यवसाय. पहिल्यांदा मी जॉब पण केला, त्याच्यानंतर मग तिकडे करावं वाटलं नाही, नंतर मग इकडली आवड असल्यामुळं मग 2021-22च्या आसपास मी या व्यवसायामध्ये उतरलो. म्हणजे एक वडिलोपार्जित हा व्यवसाय होता का तुम्ही नवीन असो? नाही, वडिलोपार्जित हा व्यवसाय होता, पण मध्ये 10 वर्ष बंद होता हा व्यवसाय. अगोदर आजोबा करत गेले, वडील करत गेले, पण त्याच्यानंतर 10 वर्ष यांनी बंद केला. नंतर मग एक 2-2.5 वर्षापूर्वी परत मी चालू केला. आता हे जे गोट्यासाठी तुम्ही जातीवंत जनावरांची निवड केली, मुरा म्हशी आणल्या, तर त्या कुठून आणल्या आणि कोणाकडून आणल्या? आपण ह्या म्हशी हरियाणावरून आणल्या, महावीर शेठ कडून आणल्या. शेठ आहे तिथं, तर यांच्याकडून 10 म्हशी आणल्या आणि काही म्हशी आपण लोकलमधून, पहिल्यांदा लोकलमधून घेतल्या होत्या. मग त्यांचा रिझल्ट तेवढा आपल्याला व्यवस्थित वाटला नाही. त्याच्यानंतर मग आपण हरियाणाला गेलो महावीर शेठकडे. मग हरियाणाला जिनमध्ये महावीर शेठकडे गेल्याच्या नंतर तिथं 10 म्हशी आणि 1 हल्ल्या खरेदी केला. मग त्यांची इकडल्या म्हशांपेक्षा आपल्याला रिझल्ट थोडे चांगले वाटले. मग आणखी 1 महिन्यामध्ये परत जायचं आहे आणण्यासाठी. महावीर सर नमस्ते. नमस्कार सर, आपका परिचय करा करो. नमस्कार सर जी, मैं महावीर नारायण हरियाणा जिन से, ये सेठ है नांदेड़ से. इधर आके बहुत ही अच्छा खुशी मिली है. अभी सर ने अपने जो भैंसों के बच्चे बहुत ही अच्छी तरह से पालन पोषण करके तैयार किए हुए हैं. जैसे हमारे शेतकरी लोग हरियाणा में भैंसों के बच्चे पालन पोषण करके तैयार करते हैं, उससे भी अच्छी कटड़ी तैयार की हुई है सर ने. 1-2.5 महीने की कटड़ी है, बहुत ही हेल्दी है बहुत. उसका आपके वीडियो के माध्यम से वो दिखाएंगे भी. तर दादा आता कशा पद्धतीने तुम्ही गोट्यामध्ये मॅनेजमेंट करताय? टोटल किती जनावर आहेत? टोटल 30 मोठे जनावरे आहेत आणि छोटे मोठे मग पूर्ण जर पकडलं तर एक 40च्या जवळजवळ आहेत, पण मोठे जनावर 30 आहेत. आता त्याचं मॅनेजमेंट म्हणलं तर रेग्युलर डेली रुटीन राहते. डेली रुटीन प्रमाणे आपलं नियोजन राहते. आता साधारण सुरुवातीला तुम्ही हा जो व्यवसाय म्हणजे जॉब सोडला आणि हा व्यवसाय करण्याची सुरुवात केली, तर सुरुवातीला काय अडचणी आल्या तुम्हाला? सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या. सांगायच्या झाल्या तर पहिली अडचण घरापासूनच सुरू झाली. कारण की प्रत्येकाचा उद्देश असते की काहीतरी जॉब करायला पाहिजे किंवा एक वेल सेटल पाहिजे, सिटीमध्ये पाहिजे मुलगा किंवा कोणी जरी असेल तर त्यांची अपेक्षा तेवढी असते. पण पहिला प्रश्न तर तोच होता माझ्यासाठी. मग आमचे बंधू आहेत मोठे, त्यांनी सपोर्ट केला आम्हाला. मग त्यांनी सपोर्ट केल्याच्या नंतर मग आम्ही दोघं समोर ढकललो. मग चालू केला. पहिल्यांदा 1 म्हैस आणली, तिथून मग हळूहळू आमचा प्रवास सुरू झाला. मेन म्हणजे घरच्यांची अडचण याच्यासाठी सांगितलं, बाकी अडचणी आजूबाजूच्या भरपूर येतात पण मी त्याच्याकडे लक्ष नाही देत. मेन घरची म्हणजे घरच्यांचा इफेक्ट होते, त्याच्यामुळे अडचण सांगली, पण ते पण सॉर्ट आउट झाली. सगळ्यात मोठी अडचण. हा, पण ते पण सॉर्ट आउट झाली. नंतर मग म्हशी सिलेक्ट करणं, चाऱ्याचं नियोजन, पुन्हा दूध कुठं विक्री करायचं, दुधाला भाव मिळतो का नाही मिळत, आणि सगळ्यात मोठं म्हणलं तर एवढे म्हशी सांभाळायच्या म्हणलं तर याच्यामध्ये अडचण आहे हिरव्या चाऱ्याची. आणि शेवटचे उन्हाळ्याचे 4 महिने तर सगळ्यात मोठी अडचण हिरव्या चाऱ्याची, आणि पावसाळ्याचे 4 महिने वाळल्या चाऱ्याची अडचण. त्याच्यानंतर पुन्हा वासरू संगोबाची अडचण, भरपूर अडचणी आल्या, पण त्याच्यावर मात करत करत इथपर्यंत पोहोचलो. आता काय स्टेजवरती आहे व्यवसाय? सध्याच्याला म्हणजे वेल सेटल पण नाही, पण ठीक आहे. याच्याहून समोर जायचं आहे, पण ठीक आहे, सध्या ठीक चालू, व्यवस्थित चालू आहे.
ज्यावेळेस तुम्ही हरियाणामध्ये म्हशी खरेदी करायला गेला तर यांचं कॉन्टॅक्ट कसं झालं? यांचा कॉन्टॅक्ट यांचे युट्यूबला व्हिडिओ बघितले होते. त्याच्यानंतर मग एक व्हिडिओ नाही बरेच म्हणजे 10-15 व्हिडिओ बघितले. नंतर त्यांचे रिव्ह्यू चेक केले. मी रिव्ह्यू चेक केल्याच्या नंतर महावीर सेठ सोबत सुद्धा फोनवर 5-6 बार आपसे बात हो गई. उसके बाद महावीर सेठ ने बोले कि ठीक है कोई दिक्कत नहीं, आ जाओ. फिर वहाँ जाने के बाद हम टिकट निकाले, इनको भेज दिए. फिर वहाँ पे इन्होंने लेने के लिए आ गए. फिर हमको ऐसा नहीं लगा कि हम पहली बार वहाँ पे गए. आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा तिथं गेलो. आमचे संबंध पहिल्यापासून आहेत असं वाटलं आणि तिथं गेल्याच्या नंतर आमचा व्यवहार झाला. मग तिथे गेल्याच्या नंतर काय अनुभव राहिला तुमचा? अनुभव म्हटलं तर आमचा पहिलाच अनुभव होता हरियाणामधला. आणि अनुभव छानच होता कारण की आता आज आल्याच्या नंतर सुद्धा महावीर शेठने म्हशी बघितल्या. म्हशी चांगल्या आहेत. म्हशींचे ते महावीर शेठ जे म्हणतायत की जे एक कटडी तयार केलेली आहे ते यांनी घेऊन दिलेल्याच म्हशीची कटडी आहे. ती पण नंबर 1 आहे. तर रिस्पॉन्स वगैरे चांगला होता. यांचा पण रिस्पॉन्स चांगला होता आणि मशीनचा पण रिस्पॉन्स चांगला आहे. आणि तिथं व्यवहारात काय जबरदस्ती किंवा कोणत्या म्हशीमध्ये फसवणूक असं काय झालं? नाही, आम्ही जे 10 म्हशी आणि 1 हल्ल्या आणल्या त्याच्यामध्ये तर आमची फसवणूक अशी काहीच झाली नाही. उलट चांगलंच आहे. आम्हाला तिथं म्हशी खरेदी करते वेळेस आम्हाला 2 म्हशी अशा आवडल्या होत्या की ते यांना नाही आवडल्या. मग ऑन दी स्पॉट त्यांनी म्हणले की ह्या नका म्हशी घेऊ. जर कोणाला फसवायचं असेल तर त्यांनी सरळ सरळ सांगले असते की ते म्हशी घ्या. त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम आला नाही. उलट व्यवहार चांगला झाला. दूध किती टाइम बघितला आणि किती लिटर पर्यंत बघितले तुम्ही? तिथं म्हशी खरेदी करते वेळेस आम्ही काही ताज्या म्हशी घेतल्या होत्या त्याच्यामुळे आमचं दुधाचं काही ठरलं नव्हतं. पण ज्या म्हशी आम्ही दुधाच्या ठरवून घेतल्या होत्या 3-4 वेळेस महावीर शेठला आम्ही जेवढ्या वेळेस म्हणलो तेवढ्या वेळेस त्यांनी आम्हाला दूध दाखवलं. त्याच्यामध्ये काही 12 तासाच्या गॅपमध्ये त्यांनी दूध दाखवलं. आम्ही दूध कोणत्या कोणत्या म्हशीचं 4 टाइम बघितलं, कोणत्या म्हशीचं 2 टाइम बघितलं. त्यांनी सांगितलं तेवढं दिल्याच्या नंतर आम्ही म्हशी घेऊन आलो. आता साधारण कसं मॅनेजमेंट करताय खाद्याचं, चाऱ्याचं मॅनेजमेंट म्हटलं तर नेपियर घास आहे. पुन्हा इमर्जन्सीला आम्ही ऊस लावतो. जर इमर्जन्सी असेल तरच ऊस वापरतो. त्याच्यानंतर ज्वार राहते, टाळक्या वगैरे त्याचं कडवळ राहते. हिरव्या चाऱ्याचं झालं. त्याच्यानंतर वाळल्या चाऱ्यामध्ये आम्ही चना भुसा, गव्हाचा भुसा, नंतर सोयाबीन भुसा हे वापरतो आणि कडबा वापरतो. हे चाऱ्याच्या मॅनेजमेंटमध्ये झालं. आता राहिला विषय खुराकाचा विचारला तुम्ही. खुराकाच्या मॅनेजमेंटमध्ये आम्ही सरकी पेंड वापरता, हरभरा चुनी, चना चुनी वापरता आणि बार्ली थोड्या प्रमाणामध्ये 30-40% बार्ली पण वापरता. आता बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बार्ली जर मशीन चालली किंवा गायींना चालली तर भविष्यात आतून जनावर ते संपलं जातं, निकामी होतं. तर याच्यावरती काय म्हणणं? म्हणजे आता ते सांगणारे काही सायंटिफिक रिझन असेल त्याच्यामुळे त्यांना अनुभव आला असेल तसे सांगत असतील. पण माझा पर्सनल अनुभव मला असा काही आलेला नाही. कारण की मी गोटा चालू होऊन पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षामध्ये पहिले 6 महिने झाल्याच्या नंतर मी बेरली चालू केली होती. पूर्ण बेरलीवर गोटा होता माझा. पहिले 6 महिने झाल्याच्या नंतर 1 वर्ष कम्प्लीट. त्या 10 तेव्हा माझ्याकडे 10 ते 15 म्हशी होत्या. ते पूर्ण बेरलीवरल्या म्हशी हीटवर आल्या, गाभण राहिल्या, व्याल्याच्या नंतर त्यांचं पूर्ण प्रोसेस झालं. पण नंतर मी बंद केला. फक्त याच्यामध्ये एवढंच प्रॉब्लेम आहे की बेरली चालू केल्याच्या नंतर बंद करता येत नाही. बंद केल्याच्या नंतर ते जनावर तुमच्या रिपोजिशनला यायला 4 ते 5 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे जर चालू केलं तर ते कंटिन्यू चालू ठेवावं लागते. साईड इफेक्ट मला काहीच वाटले नाही. साईड इफेक्ट म्हणजे जास्त प्रमाणात जर चारलं तर होऊ शकतात. म्हैस फुगणे, डायजेशन सिस्टम मध्ये प्रॉब्लेम होणे किंवा शेण पातळ पडणे या गोष्टी होऊ शकतात त्याच्यामध्ये. आता हे बाकी आपला खुराक आणि बार्लीमध्ये फरक काय जाणवतो तुम्हाला? दूध वाढीमध्ये पण आणि कॉस्टिंग मध्ये पण? दोन्ही मध्ये फरक आहे. तुम्ही बार्ली दिल्याच्या नंतर एक जवळपास एका म्हशीचं टाइमला अर्धा ते पाऊण लिटर दूध वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 11 रुपये किलो बार्ली पडती. तुम्ही जर ड्राय करून जरी घेतल्या तर 22 रुपये किलो पकडा, डबल खर्च पकडा. आणि तुम्हाला तेच सरकी 39, 35, 38 रुपये किलो पडते. हाफचा बॅलन्स आहे. बॅलन्स जर केला हरभरा चुनी तर ते 37-38 पर्यंत जाते. परवडते. आणि मी मागच्या 8 महिन्यापासून बघायला लागलो सरकी पेंड कोणीच शुद्ध देत नाहीये. ओरिजिनल सरकी पेंड एकाही दुकानावर नाहीये. तुम्ही जर त्याला असं थोडंसं फोडून बघल्या तर त्याच्यामध्ये मका मिक्स आहे. मका 1800 रुपये क्विंटल आहे आणि सरकी
3,500-4,000 रुपये क्विंटल आहे. बरोबर. म्हणजे प्युअर दिल्यावर ते सुद्धा परवडते, हा. पण प्युअर कोणतीच मिल देत नाहीये. प्युअर कोणते म्हणजे आणि rate ऑइलचं तर एक pure चाच लागते. हा रेट तर प्युअरचाच घेतायत पण प्युअर देत नाहीत. हा. आणि ऑइलचं कंटेंट पण त्याच्यात नाही. बरोबर बरोबर. Oil मग पण पाहिजे. हा बरोबर. त्याच्यासाठी अल्टरनेट उपाय मला हा वाटला. आता साधारण ब्रीडिंग वरती कसं काम करताय? ब्रीडिंग वरती म्हणजे आता 2.5 वर्ष झाले, त्याप्रमाणे पहिल्या वर्षीच आम्ही ब्रीडिंग वर कामच केलं नाही, बरं. कारण की ते सगळं मेंटेनन्स मध्ये गेलं. म्हणजे एक मॅनेज लेवलला आणायला बरोबर आहे. म्हणजे खर्च केलेला असतो. हा खर्च परत केलेला breeding पण असतो, करायचं, त्या गोष्टीमध्ये मॅनेज होत मॅनेज होत नाही. पुन्हा त्यांना खर्च इकडलं पूर्ण मॅनेज करणं स्टार्टिंग लेवल असते. मग दुसऱ्या वर्षी थोडस ब्रीडिंग मध्ये गेलो, थोडा सक्सेस रेशो कमी आला. मग या वर्षी सक्सेस रेशो चांगल्या पद्धतीनं आहे. जवळपास 11 ते 15 पिल्ले छोटे छोटे आम्ही वाचवलेत, बरोबर. चांगल्या पद्धतीनं वाचवलेले आहेत. तुम्हाला दिसतीलच व्हिडिओमध्ये दाखवल्याच्या नंतर. आणि अशा पद्धतीनं ब्रीडिंगचं काम चालू आहे आमचं. थोडंसं आहे ठीकठाक ब्रीडिंग मध्ये. आता गोट्यात कमीत कमी आणि जास्तीत जास्त दूध देणारे म्हशी किती, म्हणजे किती लिटरचं? कमीत कमी म्हणलं तर 10 लिटर प्लस, आणि जास्तीत जास्त म्हणलं तर 17-18 लिटर. लक्ष आहे. हा. आता साधारण दूध कसं विकताय? डेअरीला घालताय का स्वतः विक्री करताय? स्टार्टिंगला आम्ही दूध कंट्री डिलाइट्स म्हणून डेअरी होती आमच्याकडेच, पॉईंट होता कलेक्शन पॉईंट, त्यांना देत गेलो. पण तिथला रेट आम्हाला तेवढा काही व्यवस्थित नाही वाटल्यामुळे मग आम्ही नांदेडला सप्लाय करतो. गाडीवर जातं, मोटरसायकलवर आपलं दूध दोन्ही टाइमचं ताजं दूध जातं तिथं. त्यांना 69-70 रुपयाच्या रेटनं आम्ही सेल करतो, ते समोर 80च्या रेटनं सेल करतात. बरोबर. आपल्याला पण परवडतं, हा. त्यांना पण. कारण की डोर टू डोर जायला सध्याच्याला पॉसिबल नाहीये, कारण त्यांना वेळ लई लागतो, माणूस लई लागतो. बरोबर. म्हणजे पूर्ण माणसाचा टाइम त्याच्यामध्ये जातो. खरंय खरंय. मग आम्ही सिंगल शॉट इथं 15-20 मिनिटांमध्ये खाली करतो, निघून येतो. बरोबर. बाबा नमस्ते. कसा व्यवसाय आहे? कशी फॅमिली तुमची आणि व्यवसाय कसा काय? आता फॅमिली म्हणजे 4 मुलं आहेत मला आणि 8 नातू. आता एकत्र कुटुंब आहे आणि व्यवसाय आता 5 याच्यामध्ये. बरं बरं. ते प्रत्येक जणाला एक व्यवसाय. आणि हे शिकलेले असल्यामुळं आता हे 2 नातू इंजिनियर होतं. इंजिनियर असून व्यवसाय करणं म्हणजे बरोबर करायला ते पद्धतशीर सांगलं तसं ऐकतात. बरोबर. सगळं पद्धतशीर आहे. आता यांनी नोकरी सोडायचा ज्या दिवशी निर्णय हा. घेतला, त्या दिवशी तुम्ही विरोध केला का? नाही, मी नाही विरोध केला. हा. मी विरोध केला नाही, त्याच्या वडिलांनी विरोध केला नाही. बरं. थोडा नाराज झाला वडील, हा. म्हणजे त्याचं म्हणणं सर्व्हिस करा. आणि आम्ही जे हे 8 नातू आणि 1 नात 9 लेकरं जे शिकविल्या, हा. ते आमची इच्छा काय होते की पुण्याला नोकरी करून 1 लाख रुपये पगार मिळते, नवरा बायको लेकरू आनंदात राहावं, हे कष्टाचं काम आहे असं वाटलं होतं. ते मी सांगितलं याच्या वडिलाला की बाबा ते आपल्यापेक्षा जे आज शिकलेले आता हा. त्याला जे करायचं ते करू द्या. बरं. आणि हे 9 लेकरात यायला आम्ही अगोदर काय सांगितलं, तुम्हाला जे शिकायचं आहे ते शिका. हा हा हा. आपण हे कर ते कर जमायना. काही लोक म्हणतात तू मास्तरच होय, तू इंजिनियरच होय, हे काय जमणार. त्याला जे आवड आहे ते प्रत्येकानं अलग अलग शिक्षण घेतलंय. बरं. अजून शिक्षण 4च झालंय. 4 शिक्षणला. बरं. इस्रायलला 1 आहे, 5 वर्षाकरता गेलाय. म्हणजे सगळं एकत्रित कुटुंब आहे एकत्र आणि कुटुंब आहे. सगळं आपापले हो. व्यवसाय पाहतात. हो. तरुणांना काय सांगता की अनेक तरुण आहेत, कोणाला नोकरी नाही, हा. आहे तर ती कमी पगाराची, मग हा. ते तरुण हे झालेले आहेत, हा. काय संदेश देऊ शकतो? आता ते कोणता तरी व्यवसाय करायला पाहिजे, जिद्द पाहिजे. बरोबर आहे. आता यार म्हणला 100 म्हशी करायच्यात. बाबाच म्हणते मला, आजोबा म्हणणार 100 म्हशी करायच्या होतात की नाही. मला 100 होतात, 200 होतात, फक्त जिद्द. ज्या ठिकाणी जिद्द जे आहे ते मागं सरकून नाही लागेल, बरोबर. असं सांगितलं याला. बरोबर. आता दादा तुम्ही काय सांगता, बाकीच्या शेतकऱ्यांना जर म्हशी घ्यायच्या झालं तर महावीर नयन सरांकडे जाणं योग्य आहे का? 100% योग्य आहे. यांच्याकडे जायला पाहिजे. यांनी मार्गदर्शन चुकीचं कधीच करणार नाहीत. आणि म्हशी पण तुम्हाला सिलेक्ट करताना चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या कमी रेटमध्ये असलेल्या, चांगल्या म्हशी असलेल्या, दूध चांगल्या आणि लॉंग टर्मसाठी देणाऱ्याच म्हशी सिलेक्ट करून देतील. कारण की मी दुसऱ्यांचं बघून सांगत नाही, माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. कारण की तुम्ही पण बघितले आपल्या गोट्यामध्ये यांनी दिलेल्या म्हशी आहेत. आम्ही म्हशी आणल्या, त्यांचं दूध काढल्याच्या नंतर ते परत प्रेग्नेंट राहिल्या, परत डिलिव्हरी झाली, परत डिलिव्हरी होऊन परत आता प्रेग्नेंट आहेत काही म्हणजे म्हशी. काही हा. अडचण काही आलेली नाही. तर मंडळी, आपण अशा पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. मंडळी, तुम्हाला जर असा व्यवसाय करायचा असेल, या व्यवसायाबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल, तसेच म्हशी देखील खरेदी करायची असतील, तर तुम्ही महावीर नयन यांना संपर्क करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.